हा हा हा, क्या बोलते कंपनी. एकदम जबरदस्त. इंग्लिश नंतर आपण मॅथ मध्ये केला, पण तुम्हाला मी मागच्या व्हिडिओ अजून प्रूफ आहे. तुम्हाला सांगितलं होतं मॅथ साठी बाबा डेडिकेशन लागतं, समर्पण. ठीक आहे. तरी मी मॅट्रिक्स इनव्हर्जन फंक्शन अवेलेबल करून दिलं. आणि ट्रिग्नोमेट्रीच्या त्या लेक्चर मध्ये स्पष्ट सांगितलं होतं, ट्रिग्नोमेट्री बाबा ऐन वेळेला करत असणार जड जाईल. तुम्ही स्टॅटिस्टिक्स, स्ट्रेट लाईन, मॅट्रिक्स हे 3 सर्वायवल हे मी टोकून ठासून ठासून सांगितलं होतं. आणि ज्यांनी ते 3 चॅप्टर परफेक्ट करून गेले त्यांचा बेसिक मॅथमॅटिक्स एकदम सेफ झोन मध्ये आहे. ठीक आहे. आता सायन्स आहे. तुमच्यासाठी अक्षरशः वेळ चोरला आहे मी, चोरला. ओके. ठीक आहे. वेळ काढला आहे कारण सकाळपासून माझे फार लेक्चर होते, व्यस्तता होती, पण केलंय आता फिजिक्स. यात आपण आता आता फिजिक्स पण असं आहे बाबा, ऐन वेळेला तू नुसते एमसीक्यू काही रट्टा नाही मारायचे, इथं कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग हवे. कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग नाही राहिलं तर नाही होऊ शकत मित्रांनो. फिजिक्स केमिस्ट्री जबरदस्त आहे. ठीक आहे. तर फिजिक्सचं जे फिजिक्सचे 3 युनिट आहे, आपल्याला केमिस्ट्रीचे 3 युनिट आहे. याच्यातलं पहिलं जे फिजिक्स युनिट आहे, युनिट्स अँड मेजरमेंट, याच्यातले काही एमसीक्यू आता आपण पाहणार आहोत, त्यांना विथ एक्सप्लेनेशन मी समजवतोय. त्याच अनुषंगाने आणखी कसे येण्यासारखे ते मी सांगतोय. हेच एमसीक्यू येतील असं नाही, हे बोर्डचं स्टँडर्ड आहे. काही असे एमसीक्यू आलेले आहेत भूतकाळात, आताही तेच येतील असं मी क्लेम करत नाही. काही मुचके सर्वे नाही बाबा, समजदार आहेत भरपूर लोक, तुम्ही धन्यवाद. पण काही लोक डायरेक्ट हेच येतील का, अरे बापरे, असं राहिलं असतं तर कसं घडलं असतं ना. असं नाही ना मित्रा. इथं ते पाऊस उद्या पडेल का नाही ती गुगलवरची गॅरंटी पण खरी निघत नाही. जे लोक असं क्लेम करतात यही आहे का वही आहे का, त्यांचं काय झालं ते तुम्ही बघून घ्या. मी उगाच बाबा, मी तुम्ही इंजिनियर लोक समजदार आहेत काय असं हे नाही. ठीक आहे, चला जाऊ द्या. आता आपण हे करू आणि बघूया काय होतंय ते. तर युनिट्स अँड मेजरमेंट जे फर्स्ट आहे त्याचं आता आपण बघू. हा, बघा फर्स्ट एमसीक्यू. बरं, एमसीक्यू तुम्हाला ऑनलाईन एक्झाम मिळतील तर पूर्ण 1 मार्क मिळेल, एका याला नाही तर 0 मार्क मिळते. आता हे पहिलं युनिट आहे, याच्यातलेच सर्वे राहतील 35 फिजिक्सचे असं नाही. काही राहतील 5 ते 10. प्रत्येकाचे क्वेश्चन तुम्हाला माहिती आहे, बॅच वाईज पूर्ण महाराष्ट्रात वेगवेगळ्या बॅचेस आहे. सर्वांचे क्वेश्चन वेगवेगळे राहतात, थोडेफार उलटा पुलटा राहतं. काही क्वेश्चन जो इथं क्वेश्चन आहे तो वर्ड आन्सर मध्ये राहू शकतो, हा जो आन्सर आहे ते क्वेश्चन मध्ये असं उलट पुलट राहील. ज्याने अंडरस्टँडिंग पूर्ण केलंय, ज्याने केलंय बॉइल्स लॉ काय, चार्ल्स लॉ काय, गेली सॅक लॉ काय, गॅस कंडक्शन, कन्व्हेक्शन, रेडिएशन, सेमी कंडक्टर आहे. नंतर केमिस्ट्रीत ज्याने केलंय जेम्स बॉन्ड, ब्रुक बॉन्ड, आयोनिक बॉन्ड, कोव्हॅलंट बॉन्ड, सर्व काही केलंय. ओरोजन ज्याने केलंय, इलेक्ट्रोकेमिस्ट्री केलंय, तो त्याच्यात छान आहे बाबा. आणि आताच तरी सायन्स ठीक आहे, याच्यात कॅल्क्युलेशन अगदी कमी आहे, नाहीच्याच बरोबर समजून घे, चल जाऊ दे. पुढच्या सायन्स मध्ये, पुढच्या अप्लाइड सायन्स मध्ये भरभरून कॅल्क्युलेशन. ठीक आहे. बघूया आता पुढचं, पुढे बघू. आता हे बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज अ फंडामेंटल क्वांटिटी. फंडामेंटल, आता आपल्याकडे 7 फंडामेंटल क्वांटिटी, ठीक आहे, सर्वांना माहिती असायलाच हव्या, त्या पाठ कराव्याच लागतात. लेंथ, मास, टाइम, टेम्परेचर, लुमिनस इंटेन्सिटी, इलेक्ट्रिसिटी आणि अमाऊंट ऑफ सबस्टन्स, हे 7 फंडामेंटल क्वांटिटी. त्यांचे जे युनिट आहे ते फंडामेंटल युनिट आहे. ठीक आहे. 2 ह्या सप्लिमेंटरी राहतात, त्या प्लेन अँगल आणि सॉलिड अँगल. बाकी या जगात जेवढ्या राहिल्या मग याच्या व्यतिरिक्त त्या सर्व कोणत्या क्वांटिटी झाल्या आपल्यासाठी डिराईव्ह क्वांटिटी. ओके. बरं, फिजिकल क्वांटिटी कशाला म्हणतो, ज्याला मोजमाप करता येतं. या जगात अशी कोणतीही गोष्ट आहे जिला मोजता येतं, ज्याचं मेजरमेंट करू शकतो, त्याला काय म्हणतो आपण, फिजिकल क्वांटिटी. आणि हे फिजिकल क्वांटिटीचं मेजरमेंट करण्यासाठी काहीतरी स्टँडर्ड यूज करतो. स्टँडर्ड शब्द लक्षात ठेवा, स्टँडर्ड. दॅट स्टँडर्ड इज युनिट. म्हणजे टेम्परेचर, तापमान मोजता येतं ना, मग ते टेम्परेचर काय झालं, फिजिकल क्वांटिटी. आणि टेम्परेचर मेजरमेंट, मोजमाप करायला कोणतं स्टँडर्ड यूज केलं आपण, केल्व्हिन. केल्व्हिन, ते केल्व्हिन त्याचं काय झालं, युनिट. आणि ऑफकोर्स टेम्परेचर इज द फंडामेंटल, हे पण मग काय झालं, फंडामेंटल युनिट. ठीक आहे, बघूया आता. विच ऑफ द फॉलोइंग इज फंडामेंटल क्वांटिटी. 7च्या 7 आपल्या पाठ आहे, हे पाठच असायला हवं, याला ऑप्शन नाहीये. पहिल्याला सोपा आहे क्वेश्चन. एक्सेलरेशन तर मुळीच नाही, व्हेलॉसिटी आणि मोमेंटम नाही, तर काय बाबा टेम्परेचर, इतक्यात बोललोच. सो आन्सर इज 3. सर्व क्वेश्चन अटेम्प्ट करून यायचे, कोणताही अनअटेम्प्टेड सोडायचा नाही. हा, तर मग एवढंच फिजिकल क्वांटिटी. फिजिकल क्वांटिटीचे 2 बच्चू आहे, फंडामेंटल आणि डिराईव्ह. तर मेन म्हणजे फिजिकल क्वांटिटी विच कॅन बी, एवढंच सांगितलं, मोजमाप करता येतं. आता हे मराठीत माहिती तुला, तुझे हिंदी में पता है जिसको भैया आपण मोज सकते हे जो होगा वो. ठीक आहे, मोजमाप करू शकतो. तर मग आता इंग्लिश मध्ये तुला समजायला पाहिजे बघ. द फिजिकल क्वांटिटी विच कॅन बी, आता मेजर्ड, यस बरं नीट आहे का बाबा, हे एबीसीडी ना,
हे वरचे आन्सर्स आहे, पण ऑप्शन तुझे हे इथून निवडायचंय तुला. नाही तर बस इथं दिसतंय ए आणि ए करून येशील. अरे बाबा खाली हा बरेच आपले क्वेश्चन तर जोड्याला पण राहतात, मॅच द पेअर, फिल द ब्लँक्सच राहतात असं नाही, घुमवून ऍप्लिकेशन वाईज पण राहतात. तर बघा थोडं विचार करायचा. विच फिजिकल विच कॅन बी मेजर्ड. यस ऑफकोर्स, मेजर म्हणजे काय, मोजमाप करणे. मग लगेच ओनली एक करशील का, थांब, सबर रख, अगे का पडले. कम्प्युटेड ऑल्सो मीन्स मेजरमेंट, म्हणजे कम्प्युटेड म्हणजे सुद्धा काय, मेजरमेंट. तर ते सुद्धा आपलं आन्सर झालं. मग बोथ ओनली ए अँड बी का, थांब ना, सी आणि डी पण वाच. क्वांटिफाईड, यस क्वांटिफाईड म्हणजे अगेन मेजरमेंट. आता तुझी वोकॅब्लरी इंग्लिश मध्ये पाहिजे बाबा, नुसतं फिजिक्स नाही तिथं. ठीक आहे. आणि एन्युमिरेटेड आपल्या इंग्लिशमध्ये इंग्लिश म्हणतो मॅथमध्ये, तुम्ही 9-10च्या मॅथमध्ये बऱ्याच वेळा वर्ड असा हा वर्ड ऐकला असेल, एन्युमिरेट द फॉलोइंग इक्वेशन, म्हणजे त्याची व्हॅल्यू काढ बाबा, मोजमाप करता. एन्युमरेशनचा अर्थ सुद्धा काय होतो, मेजरमेंट. या चारही वर्डचा अर्थ आहे मोजमाप करणे. म्हणजे आपला आन्सर काय झाला बाबा, ऑल ऑफ द अबाउ. नेक्स्ट, डिराइव्ह क्वांटिटी इज द वन विच डिपेंड्स ऑन. फंडामेंटल क्वांटिटी कोणावरच डिपेंड नाही या जगात. ओके, आतापर्यंत तुम्ही ते वाचून घेतलंच असणार एवढं सेमिस्टर. द क्वांटिटी विच डू नॉट डिपेंड ऑन एनिथिंग इज कॉल्ड एज फंडामेंटल क्वांटिटी. आणि जी दुसऱ्यांवर डिपेंड आहे, द क्वांटिटी, फिजिकल क्वांटिटी विच डिपेंड्स ऑन अदर क्वांटिटी इज कॉल्ड एज डिराइव्ह क्वांटिटी. जी दुसऱ्यांवर डिपेंड आहे. आता बघा इथं थोडासा ना कन्फ्युज करणारा वर्ड आहे. दुसरे म्हणजे कोण आहे, दुसरे म्हणजे फंडामेंटलच आहे. ओके, बरं, डिराइव्ह क्वांटिटी एका गोष्टीवर डिपेंड नाही राहणार, दोन गोष्टींवर डिपेंड राहते. जसं की तुम्ही आहात, तुम्ही तुमच्या आईवर, वडिलांवर, दोघांवर डिपेंड आहात. तर मग हे तुमच्यासाठी काय झाले, दोघे फंडामेंटल. आणि तुम्ही कोण झाले, डिराइव्ह क्वांटिटी. म्हणजे तुम्ही एका व्यक्तीवर नाही, किती, दोन क्वांटिटी. सिमिलर आपण इथं जर केलं तर बघा पहिला आन्सर लगेच असं क्लिक होतो, हा यार फंडामेंटल क्वांटिटीवरच डिपेंड राहतात. हो, पण ऐक, टू और मोर क्वांटिटीज इथं डिफाईन नाही, फंडामेंटल का डिफाईन. आणि डिराइव्ह क्वांटिटी दोन किंवा दोनापेक्षा जास्त क्वांटिटीजवर डिपेंड असतात. आणि त्या अल्टिमेटली त्यांचं जर आपण फॉर्म्युला जाऊन बेसिक कन्वर्ट करत गेलो, आता पुढे पाहू आपण एक दोन, तर हे पण आन्सर आहे, हे पण आहे. याचा अर्थ आपला आन्सर काय, बोथ ए अँड बोथ 1 अँड 2. स्टेट ऑफ मॅटर हे तर वेगळंच येते, सॉलिड लिक्विड गॅस, त्याचा तर संबंध नाही इथं. पण कसं असतं, खुजली असते ना, खुजली नाही, हे शब्द आहे ना कधी वाचलेले ना, तेच आन्सर. म्हणजे तिथे कुठंतरी प्रेशर व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे, टेम्परेचर कॉन्स्टंट आहे, आणि नको तिथं आहे ना काहीतरी वेगळाच शब्द आला, डिल्युजन, एक्सप्लोजन. अरे हा शब्द फार डेंजर दिसतोय, ते आन्सर असं नको देऊ. जे गोष्टी तू कधी वाचल्याच नाही ते आन्सर राहत नाही. हा, पण त्याच्यासाठी कंडिशन तू वाचायला हवंस बरं का. एकदा तरी वाचायला हवं, एकदा नाही अनेक वेळा वाचायला हवं, मल्टिपल रिव्हिजन लागते. जेडब्ल्यूच्या सारखंच आहे ना आपली एक्झाम एक प्रकारे. इफ यू वॉन्ट टू मेजर द ड्युरेशन, तुम्हाला काय मोजमाप करायचे, ड्युरेशन ऑफ अ रेसिंग कार. एक रेसिंग कार आहे, त्याचं काय करायचं बाबा, ड्युरेशन मेजर करायचंय. म्हणजेच त्याचा आता ड्युरेशन काय बोलायला होता, आता गाडी निघाली, थोड्या वेळाने पोहोचली, तर हे काय झालं, ड्युरेशन. हा, मी मुद्दाम तो शब्द बोलत नाही, कारण की तेच आन्सर आहे आपलं. देन विच अमॉंग द फॉलोइंग क्वांटिटी विल यू यूज. आता काय यूज करशील बाबा, क्वांटिटी म्हटलंय. हा, इतका भारी क्वेश्चन आहे, पण लगेच अरे सेकंद, थांब, सेकंद, हा मिनिट, हे 3 इकडे मिनिट आहे, आणि हवर हे काय, हे युनिट आहे कोणाचे, टाइमचे. ते 3 युनिट आहे बाबा. इथं आपल्याला क्वांटिटी विचारलंय, तुला नाही जरी माहिती ना आन्सर, तरी तुला लिहिता यायला हवं. काय आन्सर आहे, टाइम. बरोबर ना, ड्युरेशन. रेसिंग कारचं राहो का बैलगाडीचं राहो, ठीक आहे, ड्युरेशन नेहमी कशाने मोजणार आहे, टाइमच क्वांटिटी यूज करणार आहे. ठीक आहे, थोडस बरं. काही जण तर असे जबरदस्त यार, तुम्ही यार आपले महाराष्ट्राचे सुपुत्र सुपुत्री आहात, घाबरायचं नाही यार. काही जण इतके घाबरतं इंग्लिशला, क्वेश्चन पण नाही वाचायचं, ते तकलीफ घेणार नाही हो, फार मोठा क्वेश्चन. असं नाही चालणार ना मित्रा, इंजिनिअरिंगला आलाय तू. हा, असं हिंमत दाखव यार, चांगल्या ठिकाणी हिंमत दाखवायची, वाईट ठिकाणी नाही. ते करायचंच नाही. म्हणून जाऊ द्या, हे बघूया. विच ऑफ द फॉलोइंग इज डिराइव्ह क्वांटिटी. आता काय विचारलं, डिराइव्ह. लक्षात ठेवा, मी काहीतरी ट्रिक सांगतो, सोप्या सोप्या आहे, माझ्याकडे भरपूर आहेत, पण आता वेळेची कमतरता आहे, तर जे धकतंय ते धकूया. 7 फंडामेंटल क्वांटिटी, त्या पाठ करायच्या, त्यांचे युनिट पण पाठ करायचे. मग तुला डिराइव्ह युनिट, डिराइव्ह क्वांटिटी विचारल्या, तर याच्यातलं सोडून कोणतंही ते आन्सर राहणार आहे. आता तुला काय विचारलंय ते बघायचं, डिराइव्ह. हा, इथं गुगली पण टाकता काही वेळेस, इथं नॉट शब्द आला ना, थोडं बी अलर्ट. नॉट म्हणजे ज्या डिराइव्ह नाही, डिराइव्ह नाही, तेव्हा त्यावेळेस कोणता आन्सर राहतं, फंडामेंटल. आता इथं तसं नाही, इथं डिराइव्ह विचारलंय.
हा, तर आपण बघूया. तर आता एवढ्यात सांगितलं, लेंथ तर फंडा आहे, करंट पण फंडा आहे, टेम्पू आपला तो पण फंडामेंटल आहे. तर कोणतं आहे? फोर्स. ऑफकोर्स या 3 फंडामेंटल आहे. मला माहितच नाही फोर्स म्हणजे काय, असं जर तुम्हाला वाटत असेल, इथं कोणताही येऊ दे शब्द, फोर्स, मोमेंटम, अँग्युलर ऍक्सलरेशन, एकदम डेंजर डेंजर शब्द होते, पण तुला 3 तर पाठ केले ना तू, जे फंडामेंटल आहे. मग ते सोडून काय झाले? डिराईव्ह क्वांटिटी. 1 नंबर इज द आन्सर. हाय, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट. बघा, एवढ्यात विषय केला. आता काय म्हटलंय? नॉट डिराईव्ह म्हणजे काय काढायचं तुला? फंडामेंटल क्वांटिटी. आणि आता बघूया, आता नॉट म्हटलंय ना बाबा, नॉट डिराईव्ह क्वांटिटी म्हणजे फंडामेंटल शोधायची. इथं डिराईव्ह आहे, हे आन्सर नाही चालणार. पोटेन्शियल डिफरन्स, ओ बापरे सर माहितच नाही, आपले इलेक्ट्रिकल कम्प्युटर ब्रँच इलेक्ट्रॉनिक्स पुढच्या सेमला आपल्याला हे शिकायचं, जे पोटेन्शियल डिफरन्स बरंच आहे फंडामेंटल FW EOE मध्ये. स्पेसिफिक ह्युमिडिटी, आपले मेकॅनिकल प्रोडक्शन ब्रँच मेकॅट्रॉनिक्स वाले, इलेक्ट्रिकलची हिटिंग व्हेंटिलेशनला तुम्हाला आहे 4th सेमला 5th सेमला ह्युमिडिटीचं. हा बरं, हे 3 जे आहे ना 1 3 4 हे काय झाले? डिराईव्ह. आता समजा तुम्हाला माहितच नाही, नॉट डिराईव्ह विचारलंय ना बाबा, नॉट डिराईव्ह म्हणजे फंडामेंटल शोधायचंय. आणि एकदम सोपं आहे ना, मग फंडामेंटल कोण आहे आपल्यासाठी? लेंथ आहे. बरं, लेंथलाच दुसरं पण एक वर्ड आहे हा, डिस्टन्स. डिस्टन्स म्हणजे लेंथ. डिस्टन्स म्हणतोय मी, डिस्प्लेसमेंट नाही हा बाबा. थोडं ना नीट पूर्ण व्हिडिओ पाच चला, स्किप करून करून नका पाच चालू, ठीक आहे? हाफ नॉलेज इज ऑलवेज डेंजरस, फुल नॉलेज घेत चला. आणि आणखी फुल हवंय तर पुढच्या सेमला आमच्या रेग्युलर बॅचेस सुरू होत आहे. आता हे पेपर झाले का आराम करा, काही दिवस 10-15 दिवस रिलॅक्स व्हा, आणि त्याच्या आमच्या रेग्युलर बॅचेस सर्व सब्जेक्टच्या सुरू होतील, सर्व ब्रँचच्या. थोडं बघा आमचे 15-20 डिसेंबर पासून आमचे व्हिडिओ लेक्चर, सर्व डेमो लेक्चर, आणि मग निर्णय घ्या, ठीक आहे? पूर्ण फुल नॉलेज घ्यायचं. हाफ नॉलेजमुळेच व्यवस्था झाली तुमची. आता एकीकडे आपण स्वप्न बघतो पॅकेज लाखोंचे पाहिजे, आणि थोडेसे पैसे फीचे द्यायला हे करतात, हे पण योग्य नाही ना. ठीक आहे, जाऊ द्या. हा बघूया, हा क्वेश्चन काय आता, एकदम सोपा क्वेश्चन आहे. व्हॉट इज 30°C? ठीक आहे, तो 30°C आहे हा, तो डिग्री. हा, सी थोडं बरोबर समजून तर जातच आहे. इज इक्वल टू, आता सर्व युनिट जर पाहिले ना बाबा, के. के म्हणजे काय झाले? केल्विन. केल्विन सायंटिस्ट साहेबांनी सर्व केलंय आपल्यासाठी. हा, त्यांनी 0 पासून कमी करू वॉटरचं टेम्परेचर घेत गेले. त्यांना किती टेम्परेचर मिळाला होता? -273°C. या टेम्परेचरला त्यांनी ऍब्सोल्यूट टेम्परेचर नाव दिलं. त्याचंही आपल्याला स्पेशल आहे, आणि त्यालाच आपण 0 केल्विन म्हणतो. काही केल्विन म्हणतात, काही लोक डिग्री केल्विन म्हणतात. ओके, आपल्याला काय ऑडिओ नाही सांगायचं, इथं व्हिडिओ दाखवायचा आहे. तर या इथं 0 असतो, हे म्हणजे किती झाला? 0 केल्विन. आणि याच्यावर जसं जसं वाढत जातो तसं तसं इकडची वाढत जाते. म्हणजे केल्विन स्केल ही नेहमी पॉझिटिव्ह व्हॅल्यू देते, म्हणून ती पॉप्युलर आहे. कुठं? गॅस लॉच्या इक्वेशन मध्ये, आपलं 3rd युनिट मध्ये चॅप्टर आहे आयडियल गॅसेस, तिथं केल्विन मध्ये करावंच लागतं कॅल्क्युलेशन, त्याच्याशिवाय होत नाही. ठीक आहे. हा, तर इथं वर वर गेले असं असतं. बरं, सेल्सिअस टू केल्विन. सेल्सिअस म्हणणं जर तुम्हाला केल्विन मध्ये कन्वर्ट करायचंय, तर हा नंबर लक्षात ठेवायचा आहे, तो म्हणजे 273 प्लस करणे. केव्हा बाबा? सेल्सिअस मधनं केल्विन मध्ये कन्वर्ट करतोय तेव्हा. हा, आणि समजा उलट करतोय, केल्विन मधनं सेल्सिअस मध्ये करतोय, तर -273 करायचे, 273 कट करायचे, म्हणजे इकडनं इकडे करत असताना. एवढा सोपा नंबर आहे. आणि मेकॅनिकल, सिव्हिल या ब्रँचला तर कायम लक्षात ठेवायचं आहे, तुमचं लास्ट इयर पर्यंत लागणार आहे. आताच थोडी. हा, कम्प्युटरचं ठीक आहे, त्यांना तर कोडिंग खेळायची. हा, तर मग काय आपल्याला आता इथं काय करायचंय? सेल्सिअस टू केल्विन करायचंय ना, आपण प्लस करू. तर सोपं आहे बाबा, 30 + 273. आणि सायन्सच्या पेपरला जाताना कॅल्सी घेऊन जा, कॅल्सी विसरून नका जाऊ घरी. हा, कॅल्क्युलेशन अशी असतात तिथं, उगाच एकदम हे नका हो. आणि आता आपण इथं जर केलं तर किती बनतंय बाबा? 303 होत आहे ना. दोघांची ऍडिशन किती होते? 303 केल्विन. कसं आहे? छान छान. आता उलट विचारलंय ना, 300 केल्विन म्हणजे किती ते सेल्सिअस सांग. ओके, मग आता काय करावं लागेल आपल्याला? 300 मधनं -273 कट करावे लागतील ना, कारण की आपल्याला आता एवढ्यात दाखवलं ना इथं. आता काय करायचं? केल्विन टू सेल्सिअस, तर -273. ओके, हा, मग हे मायनस केले याच्यातनं तर किती राहतात बाबा? 07, तर 27. ठीक आहे, 27 कुठे? इथं, हिअर इट इज द आन्सर. तर काय आला? 27°C. आता बऱ्याच वेळा कन्फ्युज कराल, तिथं डिग्री फॅरेनहाइट राहील,
डिग्री केल्विन सुद्धा राहील, काहीतरी राहील, पण तुला नीट कन्फर्म राहायचं तुझ्या स्टडीवर. हे एका रात्री जनरेट नाही होत मित्रांनो. माझं हे जे एज्युकेशनल चॅनल हे मी लॉंग टर्म व्ह्यूने केलंय. तुम्हाला फर्स्ट इयर पासून तर लास्ट इयर पर्यंत आम्ही सर्व काही मटेरियल देणार आहोत आणि जेन्युन दर्जेदार ते तुम्हाला अनुभवता येतच आहे. फक्त एक काम करा यार, सबस्क्राईब करा. सोपं काम आहे ना, सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा भरपूर. तर मी कंडक्शन कन्व्हेक्शनचाही व्हिडिओ आज रात्री किंवा उद्या अर्ली मॉर्निंगला बनवण्याचा प्रयत्न करेल, पण तेवढ्या याच्याने हा व्हिडिओ लवकर जायला हवा ना. तुम्ही जर नीट बघणार सर्व तर हो ना. अजून आता पुढची एमसीक्यू बघ. विच टेम्परेचर स्केल ऑलवेज गिव्ह पॉझिटिव्ह व्हॅल्यू. इतक्याच सांगितलं. विच स्केल? केल्विन. कन्फ्युज व्हायचंच काम नाही. नेहमी केल्विन देते बरं का पॉझिटिव्ह, याच्यात निगेटिव्ह येत नाही. या दोघांमध्ये निगेटिव्ह येऊ शकतात. आपण डॉक्टरांकडे जातो, ताप आलेला राहतो, डॉक्टर मोजतात थर्मोमीटर मध्ये, तर सांगतात 100 टेम्परेचर आहे, 102 आहे. ते फॅरेनहाइट मध्ये राहतं हा, सेल्सिअस शक्य का एवढं टेम्परेचर जाईल, बॉडी राहील का? ठीक आहे. हा झाला ना. तर आता मॅच द पेअर, हे बोर्डचं खूप आवडतं बाबा. मॅच द पेअर, जोड्या लावा. मस्त 10वीला केलं होतं. हो मजा यायचे ना. आताही करू, मजा घेऊ. ठीक आहे. बघा हे आन्सर नाही आहे बाबा, इथं आन्सर आहे. हा आता हे 1 2 3, हे 1 2 3 म्हणजे इकडची साईड, आणि त्याच्या खाली बघा ABCD असं, म्हणजे ज्याचं त्याचं तुला काय वाटतं ते. आणि हे तुझं ऑप्शन आहे. ऑप्शन हे नाही, हे 1 2 3 4 हे ऑप्शन आहे. आता बघायचं बाबा, याचा आन्सर तर माहित आहे. असं नाही चालणार. हे काय असं टुक्कावाजी थोडी चालणार आहे. जय हे जय ते. बघूया टेम्परेचर. आता तुला दिसतं इकडं क्वांटिटीज आहे आणि इकडं त्यांचे युनिट आहे. मग आपल्याला काही गोष्टी पाठ केलेल्या राहतात. टेम्परेचरचं खूप सोपं आहे. टेम्परेचरचं युनिट काय आहे? केल्विन. आपण रफ देतील आपल्याला तर लिहून घ्यायचं. 1 ची पेअर कुठं जुळते बाबा? बी. आता 1 ची बी कुठे आहे बाबा? बघ 1 च्या जागी इथं 2 ठिकाणी बी आहे ना. इथं आहे बघा, हे हा 1 आणि इथं पण बी आहे आणि इथं पण बी आहे. इथं आहे का बी? नाही. म्हणजे आन्सर काय झाले आपले? कट. बघा 2 कट करून दिले. आता हे 2च राहिले. आता 2 मधनं पुढे जाऊ. करंट इलेक्ट्रिसिटी. करंटचं युनिट आहे एम्पियर. ओके. युनिट म्हणजे 2 चं काय झालं बाबा? सी कुठे बघा? 2 चं सी या दोघांमध्येच पाहिजे, दोघीकडे. ओ हो हो हो. एकाकडे नाही राहिलं असतं तर आन्सर लॉक झालं असतं, पण ठीक आहे, मौकाने देते आपल्याला. लेंथ तर लय सोपं काय राहतं? मीटर. म्हणजे 1 चं काय? ए. सॉरी 1 नाही रे, 3 चं काय? ए. हा 3 आणि ए कुठं आहे? हा. आणि ओ हो वा वा वा, डायरेक्ट मिळाला आन्सर. 4 तर पाहिजे गरज नाही. आणि वी मस्ट नो द युनिट ऑफ प्लेन अँगल इज रेडियन. प्लेन अँगल आपला साधा आपण मोजतो ना, हा हा याचा अँगल काय? रेडियन. आपले जेवढे ट्रिग्नोमेट्री फॉर्म्युले, साइन ए, कॉस बी वगैरे, टॅन ए, डेरिव्हेटिव्ह मध्ये ट्रिग्नोमेट्री, इंटिग्रेशन मध्ये येतील किंवा इंजिनिअरिंगच्या कुठल्याही फील्ड मध्ये येतील ना, ते रेडियन मध्ये असतात. ओके. आणि जो सॉलिड अँगल आहे, आता त्याचे कॅल्क्युलेशन आपल्याला नाही. सॉलिड अँगल, ठीक आहे, म्हणजे आपल्या घराचा कॉर्नर राहतो ना तो. सॉलिड अँगलचं युनिट आहे स्टेरेडियन. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. बघा मी कशा प्रकारे अप्रोच ठेवला. आन्सर काय मग आपला? 3 नंबर. नेक्स्ट, सिलेक्ट द इनकरेक्ट पेअर. या गोष्टीकडे नीट बघायचं. करेक्ट विचारलं आहे का इनकरेक्ट? करेक्ट म्हणजे बरोबर, इनकरेक्ट म्हणजे चुकीची पेअर विचारली आहे, रॉंग पेअर. हा आता परत तेच आहे, क्वांटिटी आणि युनिट आहे. टेम्परेचरचा केल्विन आहे का? यस. करेक्ट नाही विचारलं, पण आपल्याला इनकरेक्ट शोधायचं आहे. लेनचं मीटर आहे का? यस. म्हणजे दोघं तर नाही बाबा. प्लेन अँगलचं रेडियन, इतक्यात झालं. पण करंटचं काय? व्होल्टेज आहे का? नाही ना. करंटचं व्होल्टेज नाही ना. करंटचं युनिट काय आहे? एम्पियर. म्हणजे इनकरेक्ट पेअर काय झाली आपली? ऑप्शन नंबर 2. नेक्स्ट. हा आहे भैया. मी सर्व टॉपिकवर थोडे थोडे एमसीक्यू टाकले बाबा. एका याच्यावर माझ्या ऑफलाईन बॅचला याच्यावर पूर्ण फिजिक्स वर 3 युनिटवर किती दिले? 1000 प्लस एमसीक्यू फक्त फिजिक्सला दिलेत. केमिस्ट्रीला तेवढेच दिले, विथ एक्सप्लेनेशन मी सर्व देतो. आता ठीक आहे, आपला संपर्क थोडा उशिरा झालाय. द मास, आता याचा युनिट आहे का? हा तर सोपा आहे. द मास ऑफ अ स्पेसिमन इज 11 kg. कोणत्या तरी स्पेसिमन म्हणजे नमुना आहे, त्याचं मास. आता मास वेगळं राहतं, वेट वेगळं आहे. मासचं युनिट असतं किलोग्रॅम, वेटचं युनिट असतं न्यूटन. ठीक आहे, कन्फ्यूज नाही व्हायचं. मास कुठंच बदलत नाही. मास पृथ्वीवर मोज, चंद्रावर मोज, गुरुवर जा, एलियन बनून जा, कुठेही काही होणार नाही, ते सेम राहणार. पण वेट बदलत राहतं.
हा, इथं सोनं मोजलं तर 1 किलोग्रॅम भरेल, चंद्रावर मोजलं तर कमी भरेल ना, मग तिथं जाऊन मोजून घ्या, विकत घेऊन यायचं आणि पृथ्वीवर विकायचं. हो हो, बन गया भाई, पैसा पैसा. ठीक आहे, गमतीचा पार्ट आहे, सिरियसली घे ना. द मास ऑफ अ स्पेसिमन इज 11 kg. हिअर 11 इथं काय विचारलंय, इथे 11 काय आहे दीदी, काय आहे भाऊ, असं विचारलंय. ठीक आहे, हा, तर 11 काय आहे. ओके, युनिट आहे का यार, नंबर का युनिट राहतो का, नो, हे तर आन्सरच नाही, कट झालं. हा, मॅग्नेट क्वांटिटी, हा क्वांटिटी फिजिकल क्वांटिटी असते, फंडामेंटल डिराईव्ह. ओके चल, थोडासा डाऊट आला हो, क्वांटिटी असू शकतं का, पण थांब बाबा. 3 नंबर काय, स्टँडर्ड. अरे यार, आवड काहीतरी आहे, आणि मी आत्ताच सांगितलं किती लेक्चर झालं रेकॉर्ड, अरे बरंच मोठं होऊन गेलं. ठीक आहे, आणि मॅग्नेट्यूड आहे, तर बघा चला वेळने जाऊ दे, तर याचा आन्सर काय बाबा, मॅग्नेट्यूड. तर आपला आन्सर काय, मॅग्नेट्यूड. जो नंबर असतो ना, बरं इथं मास राहू दे, फोर्स राहू दे, समजा 11 न्यूटन दिलाय, समजा टाइम दिलाय 30 सेकंड दिले, नंबर आहे 30, 5, 200, मायनस पण राहिले तरी ते काय राहतं, मॅग्नेट्यूड. ठीक आहे, आणि त्याच्या पुढचं जे दिलेलं आहे हे 1 kg, हे म्हणजे काय राहतं बाबा, त्याचं युनिट, आणि युनिट म्हणजे काय राहतं, स्टँडर्ड. हे काय बाबा, युनिट. आणि मॅग्नेट्यूड म्हणजे तो नंबर. ठीक आहे, युनिटच्या डेफिनेशन मध्ये स्टँडर्ड शोधायचा आहे आपल्याला. नेक्स्ट, इन एमकेएस 3 प्रकारच्या सिस्टीम आपल्या मेजरमेंटला, एमकेएस, सीजीएस आणि एफपीएस. एमकेएस ही स्टँडर्ड आहे, एसआय युनिट पण जवळपास त्याच्यात सर्व आहे. सीजीएस म्हणजे थोडी लोअर आहे, छोट्या छोट्या गोष्टी त्याच्यात, आणि एफपीएस ही युरोपियन कंट्रीज मध्ये राहते, फूट पाऊंड सेकंड. हा, सोपा क्वेश्चन आहे. द युनिट ऑफ अ लेंथ मास टाइम, आणि इथं तुम्हाला माहितीच आहे, हा टाइम राहतो सेकंद, एस फॉर सेकंद, हा हा हा, के फॉर किलोग्राम मास. ठीक आहे, आणि एम फॉर मीटर, कॅपिटल येते, एम फॉर मीटर. बघूया इथं, माईल विल तर नाही यार, मिलीमीटर नाही, मिलियन नाही, तर काय, हे बघा पहिल्याच आन्सर मध्ये क्लिक झालं, मीटर, किलोग्रॅम, सेकंद. हेच जर एफपीएस राहिलं असतं तर एफपीएस काय राहतं, फूट पाऊंड सेकंद. हे सीजीएस राहिलं असतं, सेंटीमीटर, ग्राम, सेकंद. सेकंद तिघांमध्ये कॉमन आहे, लक्षात ठेवा, कसाही एमसीक्यू येऊ शकतो. युनिट ऑफ अ टाइम इज सेकंद. ओके, युनिट ऑफ अ टाइम इज सेकंद, आपल्याला तर माहितीच आहे. पुढे काय विचारलं, इन विच सिस्टीम इट इज यूज, कोणत्या सिस्टीम मध्ये सेकंद यूज होतो, इतक्यात बोललं गेलं माझ्याने, तिन्ही सिस्टीम मध्ये. हा, एमकेएस मध्ये यस हो यूज होतो, सीजीएस मध्ये यस, एफपीएस मध्ये पण यस. ओके, म्हणजे आन्सर काय झाला आपलं, 4, ऑल ऑफ द अबव्ह. इझी क्वेश्चन. विच ऑफ द, तुम्ही विचार करायला शिका बरं का, की एमसीक्यू कसे येऊ शकतात, आणि काय इंजिनियर तुम्ही, घाबरू नका, थोड्या वेळात पण तुम्ही चमत्कार करू शकता, मनाची शांतता ठेवा. विच ऑफ द फॉलोइंग युनिट इज, विच ऑफ द फॉलोइंग युनिट इज इन एफपीएस सिस्टीम यूज टू मेजर मास. ओके, मास मेजरमेंट करण्यासाठी एफपीएस सिस्टीम मध्ये काय यूज करतात, एवढ्यात विषय झाला. हा फूटचा काय, एफ फॉर फूट असतो, फूट म्हणजे काय, डिस्टन्स, लेंथ मेजर करायला, जसं एमकेएस मध्ये मीटर आहे तसा. मग तो बाजूचा एमकेएसचा के का होता, किलोग्रॅम मासवाला, मग याचा पी पण काय राहणार आहे, मासचा राहणार आहे, साधं लॉजिक. आणि जो हा पी आहे, हा पी म्हणजे मग कुठं मॅच होतो भाऊ, इथं पाऊंड, म्हणजे आपला आन्सर काय आलं, पाऊंड. व्हिडिओ फार मोठा होऊन चालला रे, लवकर करावं लागेल. हा, -23 डिग्री सेल्सियस इज इक्वल टू हाऊ मेनी केल्विन. केल्विन विचारलंय, -227 बोललो का मी, सॉरी 23 प्लस 273 करायचा, करूया. किती होता, मायनस, हा कॅल्सिट करायचं, तर मला वाटतं 250 होते, 250 केल्विन. पुढे आहे का, हा हे पॉझिटिव्ह बरं का, केल्विन स्केल नेहमी पॉझिटिव्ह होते, इथं केल्विनच्या समोर निगेटिव्ह नाही, आन्सर तर तिथंच कट होऊन जातो बाबा, इथं आन्सर शक्यच नाही. एवढं तुला अभ्यासावर हे हवा, तुझ्या काय म्हणतात, भरोसा. पुढचं आता परत वेगळं, आता याच्यावर खूप यार मटेरियल सांगण्यासारखं आहे बघा. 2400 इज इक्वल टू वॉट. आता हे ते कचार ऑल ऑफ द अबव आहे, तर जरा बघूया. बघा मित्रांनो, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, त्याच्या एक राहतं, याच्या पुढे जितके झिरो आहेत ना, जितके झिरो आहेत तेवढे 10च्या पॉवरला देऊन द्यायचे, म्हणजे 24 लिहायचा, हा पुढचे नंबर लिहिले, आणि जेवढे झिरो आहेत तेवढे 10च्या पॉवरला, किती झिरो आहे, 3. मग झालं, म्हणजे हे आन्सर आहे, यस आहे. पण इथं ऑल ऑफ द अबव पण आहे, म्हणजे याचा अर्थ हे पण चेक करायचं आपल्याला, हे पण चेक करायचं की यस आहे का. तर बघा, आता मी 24 दिला, पण समजा मला इथून एक पॉईंट इकडं करायचा आहे, मी जर 4च्या इकडे एक डिजिट दिला, एक पॉईंट, तर इकडे पॉवर वाढवावी लागेल, वाढवणे.
ओके, मग 3च्या वर गेलं तर 3+1 किती झाला 4. हे आन्सर आहे का? यस, ते पण आहे. म्हणजे हे पण आन्सर आहे, हे पण आन्सर आहे. इथंच समजून जातंय की आपला आन्सर काय, ऑल ऑफ द अबव आहे. आता तुम्ही म्हणणार सर हे पण करेक्ट आहे का? यस, बघ एक इकडं आणला ना 4च्या इकडं, एक वाढला, तिथं किती आहे आणखी 2 डिजिट इकडं, म्हणजे 2च्या इकडं 0 2 4 इथं होता ना पॉईंट आपला हा, याला 2 डिजिट इकडे शिफ्ट केला, 2 डिजिट, तर मग इथं आणखी 2 वाढव, 4+2 किती झाले 6. बघ ते पण आहे. ओके, आणि याला कॅल्सित पण शॉर्टकट आहे, काही त्याच्यात विषय नाही, कॅल्सित पण करता येते. विच ऑफ द फॉलोइंग इज अ युनिट ऑफ पॉवर. पॉवरचं युनिट विचारलंय बाबा, नीट बघ. भरपूर गोष्टी आपल्याला 40 एक क्वांटिटी आपल्या याच्यात काही लिमिट नाही, त्याला काही स्पेसिफाईड नाही, पण तुमच्या याच्यात दिसेल तुम्हाला कोणत्या टेक्स्टबुक मध्ये. आता इथं काही सिस्टीम नाही म्हटलंय, पॉवर शक्ती. हा ना, पॉवरचे युनिट बरेच आहे, हॉर्स पॉवर. येस, तुमच्या घरी मोटर बिटर असतील, शेतकऱ्यांचे मुलं बरेच HP हाऊस पॉवर म्हणतात. हाऊस पॉवरने राहते ऍक्च्युली, हॉर्स पॉवर राहतं, ते आपल्या बोली भाषेत आपण हाऊस पॉवर म्हणतो. हॉर्स पॉवर, यस, पॉवरचं युनिट आहे. वॅट, यस, घरी लाईट वगैरे ना, वॅट किलोवॅट लिहिलेलं राहतं, वॅट पण पॉवरचं युनिट आहे. जूल पर सेकंड पण आहे, जूल पर सेकंड आता पण ऐकलं नसेल, आता फर्स्ट टाइम आहे का? हे दोघं तर तुम्ही ऐकले. जर हे दोघं पॉवरचे युनिट आहे तर आन्सर काय झाला आपला, ऑल ऑफ द अबव. नेक्स्ट, कॅन्डेला इज द युनिट ऑफ 7 फंडामेंटल क्वांटिटी सांगितले, तर लुमिनस इंटेन्सिटी डायरेक्ट शोधायचं बाबा, कुठे 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 लुमिनस इंटेन्सिटी ही फंडा आहे आणि हिचं युनिट आहे कॅन्डेला, हे सुद्धा फंडा आहे, फंडामेंटल. नेक्स्ट, विच फिजिकल क्वांटिटी हॅज अ युनिट ॲज, याच्यावर क्वेश्चन येईलच भाऊ, युनिट, डायमेन्शनल इक्वेशन, डायमेन्शनल फॉर्म्युला. हो बाबा, एक क्वेश्चन तरी येईलच प्रत्येक बेसला. मी मिनिमम एक म्हणतो, 2 येऊ शकतात आणि काहींना जास्तही राहू शकतो. परत सांगतो, क्वेश्चन पेपर सर्वांच्या सेम नाही राहत. तर विच फिजिकल क्वांटिटी हॅज अ युनिट. आता युनिट तुला देऊन दिलंय आणि विचारलंय क्वांटिटी कोणती, बापरे, हो हो कसं करू. आता तुला एक गोष्ट माहिती पाहिजे बाबा, ऑप्शन वाचायचे. हे जे स्ट्रेन असतं ना, स्ट्रेन, याला युनिटच नाहीये. स्ट्रेन काय आहे, नो युनिट वाली क्वांटिटी. असा क्वेश्चन आला, विच ऑफ द फॉलोइंग क्वांटिटी हॅज नो युनिट, तर तुला माहित पाहिजे स्ट्रेन आन्सर आहे. आता इथं युनिट दिलं म्हणजे आन्सर येईल का? हो, नो. कट झालं बघ, 1 2 3. वेलोसिटीवर जाऊ. वेलॉसिटी, वेलॉसिटी 8वी 9वी 10वी पासून करतो, काय राहतो वेलॉसिटी, डिस्प्लेसमेंट, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. डिस्प्लेसमेंटचं युनिट मीटर आणि खाली टाइमचं युनिट सेकंड, काय त्याचं युनिट मीटर पर सेकंड. ते राहील का मग, त्याचं युनिट राहील का? ते पण कट. हे सुद्धा काय झालं, कट. डेन्सिटी, मास पर युनिट व्हॉल्यूम, मास अपॉन व्हॉल्यूम. मास म्हणजे किलोग्रॅम आणि खाली व्हॉल्यूम, व्हॉल्यूमचं युनिट माहित पाहिजे, मीटर क्यूब. ठीक आहे, किलोग्रॅम. म्हणजे हे पण नाही राहिलं काय, प्रेशर. त्याचा आन्सर काय, प्रेशर. हा बघा, मी सोप्या सोप्या गोष्टीकडनं उलटा विचार करतही तुम्हाला थिंकिंग सांगितलं कसं विचार करायचा, आणि सरळ सरळ पण सांगतो. आता ज्याच्याकडे बहुत टाइम जास्त आहे त्याने बघा, प्रेशरचा फॉर्म्युला काय, फोर्स अपॉन सरफेस एरिया. कोणता एरिया, सरफेस, बर का, फोर्स अपॉन सरफेस एरिया. मग फोर्स युनिट आपल्या, फोर्स म्हणजे काय ते माहित पाहिजे. फोर्स म्हणजे काय, तो MA, मास इंटू एक्सेलरेशन. किंवा फोर्सचं तू युनिट लिहू शकतो बाबा डायरेक्ट, मास इंटू ऍक्सेलर. आता हे समजत बसलो, व्हिडिओ खूपच मोठा व्हायचा रे. आणि एरिया, खाली तर एरियाच राहील, एरियाचा काही चेंज नाही. मग इथं तू युनिट लिहू शकतो, मासचं युनिट लिहून द्यायचं. आता सोप्या झाल्या ना हे बघा, हा जमत नव्हता, याचा फॉर्म्युला लिहिला, याच्यावरनं फोर्सचा फॉर्म्युला लिहिला. आता मासचं युनिट काय, किलोग्रॅम, इंटू ऍक्सेलरेशनचं युनिट माहित पाहिजे. अगोदर येतो डिस्प्लेसमेंट, त्याच्यावर येतो व्हेलॉसिटी, व्हेलॉसिटीवर येतो डिस्प्लेसमेंट. म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी इज एक्सेलरेशन, म्हणजेच काय राहतो तो, मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि नाही काय, तो ग्रॅव्हिटेशनल एक्सेलरेशन तुम्ही ऐकलाच आहे, तो त्याच्यावर तर पृथ्वीवर चिपकून आहोत आपण, त्याच्यामुळे 9.81 त्याचं युनिट काय राहतं, मीटर पर सेकंड स्क्वेअर लिहून दिलं. आणि खाली एरिया, एरियाचं युनिट काय असतं बाळा, मीटर स्क्वेअर. हा, एरियाचं युनिट तर माहितीच असं, रेक्टँगलचा एरिया काय राहतो, लेंथ इंटू ब्रेड, मीटर 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 स्क्वेअर. ओके, इथं काही कॅन्सल होतो बघा, मीटर अपॉन मीटर, इथं 2 मीटर आहे ना, एकच मीटर जिवंत राहील. 10 सेकंड स्क्वेअर खाली चालला गेला, इथं काय राहिला, किलोग्रॅम. व खाली वर तर काहीच राहिला नाही, फक्त किलोग्रॅम राहिला. खाली कोण आहे, 2 मीटर मधनं एक राहिला आणि काय राहिला, सेकंड स्क्वेअर. आणि तेच आहे का, ते यस, बघितलं, प्रेशरचं युनिट आहे. पण आता याच MCQ ला वेगळ्या प्रकारे पण विचारला जातो. विच ऑफ द फॉलोइंग क्वांटिटी, 2 क्वांटिटीच्या जोड्या दिलेल्या राहतील पेअर. विच ऑफ द फॉलोइंग क्वांटिटी हॅज द सेम फॉर्म्युला, असं येऊ शकतं, किंवा सेम डायमेन्शनल फॉर्म्युला, सेम युनिट, असं विचारलं जाईल. तर प्रेशरचं जे युनिट आहे ना बाबा, हेच युनिट स्ट्रेसचं सुद्धा आहे. स्ट्रेस, फोर्स अपॉन एरिया त्याचा फॉर्म्युला आहे, त्याचा क्रॉस सेक्शनल एरिया आहे, याचा सरफेस एरिया आहे. पण
दोघं क्रॉस राव का सरफेस दोघांचं युनिट सेम येते म्हणजे आहे मीटर स्क्वेअर. ओके, तर म्हणजे ते काय बदलणार नाही. तर प्रेशर आणि स्ट्रेस डू रिमेंबर बोथ ॲज द सेम युनिट अँड सेम डायमेन्शनल फॉर्म्युला. हाय विच ऑफ द फॉलोइंग, आणि तुम्ही बघताय ना एक एक क्वेश्चन मध्ये मी बरंच कव्हर करून देतोय, आताच सांगितलं स्ट्रेनला युनिट नाही. विच ऑफ द फॉलोइंग इज द युनिट ऑफ लेंथ. ओ हो लेंथ मी पाठ करून गेलो तो, वा मीटर रोजचं यूज मीटर, पण मीटरच नाही तिथं. खेळ झाला, खेळ झाला. काटाकाटी मारायला शिक माझ्यासारखी. केल्विन असू शकतं का? शक्यच नाही. टेम्परेचरचं कॅन्डेला नाही भाऊ, नाही नाही हे पण नाही चालव. मग काय लुनार मंथ. ओ यार लुनार मंथ बाळा, लुनार मंथ म्हणजे जे कॅलेंडर असतं ना त्याला कॅलेंडरला मंथ म्हणतो. ते डेट राहतात, ते टाइम राहतो का, लेंथ राहतं का? लेंथ आहे का ते? कॅलेंडरने लेंथ मोजता का? नाही. त्याचं युनिट काय? लाईट इयर. लाईट इयर तुम्हाला आपल्या भूगोलाच्या पुस्तकात 10वीला जॉग्राफीत असेल की आपला सूर्य ग्रह तारे दूर दूर आहे, तेवढे दूरचं डिस्टन्स काही मीटर किलोमीटर मध्ये नाही मोजत, तर ते लाईट इयर, मराठीत त्याला म्हणतात प्रकाश वर्ष. ठीक आहे, हा ते हे पण युनिट आहे. डायमेन्शनल फॉर्म्युला ऑफ फॉर अ फोर्सेस. फोर्सचा डायमेन्शनल फॉर्म्युला विचारलाय. काय करायचं, नेहमी ट्रिक देतोय, कोणताही कोणाचंही विचारू डायमेन्शनल फॉर्म्युला, त्याचं युनिट लिहून काढायचं. फोर्सचं युनिट राहतं बाबा न्यूटन, आपल्याला माहिती. पण अरे यार न्यूटन वरनं गेसच नाही लागत आहे, कसं काय लावू कसं काय लावू, नाही लागत ना. मग बघ, एफ फॉर फोर्स, आणि फोर्सचा फॉर्म्युला आहे एम इंटू ए. कसा पाठ करशील आयुष्यभर विसरणार नाही बघ. एफ फॉर फादर, आणि इकडं मा, फादर इक्वल टू मा, मम्मी पप्पा मम्मी. ओके, दोघं इक्वल आहे, दोघं इक्वलच आहे ना आपल्यासाठी. फादर इज इक्वल टू मा, मा म्हणजे मास, ए म्हणजे ऍक्सलरेशन. एवढ्यात लिहिलं रे, थोडा व्हिडिओ मागे घे मित्रा. एवढ्यात लिहिलं. हा मास म्हणजे काय, किलोग्रॅम, आणि हा मास म्हणजे किलोग्रॅम, आणि मीटर ऍक्सलरेशन म्हणजे काय, मीटर पर सेकंड स्क्वेअर. एकत्र कर तर काय झालं युनिट, किलोग्रॅम मीटर डॅश म्हणजे तो वरच वर का गुणाकार, आणि खाली कोण आहे सेकंड स्क्वेअर. आता डायमेन्शनल फॉर्म्युल्यात आपण लिहित असतो एलएमटी. बरं एलएमटीच राहील असं आणि एमएलटी सुद्धा येऊ शकतो. तुम्हाला टी म्हणजे माहिती टेम्परेचर. ओके, हे उलट पण झालं काही फरक नाही पडत, फक्त वरची पॉवर जी ती नीट लिहायची. हा इथं एल फॉर असतो लेंथ, एम फॉर असतो आपला मास. ठीक आहे, एल फॉर ए लेंथ आणि एम फॉर ए मास. एम के सिस्टीम मधला एम मीटर आहे आणि इथला एम म्हणजे मास आहे. आता बघूया, किलोग्रॅम न्यूमरेटरला आहे, मास येते 1 आहे, तर एमच्या पॉवरला काय पाहिजे 1. इथं पण 1 आहे, इथं पण आहे, इथं नाही आहे, हे आन्सर कट, हे आन्सर कट. पुढं पाहू, मीटर, मीटर न्यूमरेटरला, न्यूमरेटर म्हणजे वर, न्यूमरेटर मीटर 1 आहे, लेंथ 1 आहे, यस झालं 1. इथं पण 1 आहे, इथं पण 1 आहे. ओके, आता टेम्परेचर सॉरी टाइम डिसाइड करेल. सेकंड आहे किती, 2 सेकंद आहे, आणि ते पण कुठे खाली, स्क्वेअर आहे ना म्हणजे 2 सेकंद खाली आहे. खाली तर काय द्यायचं, निगेटिव्ह, आणि कुठे -2 हिअर ओनली, तर काय आलं डायमेन्शन, सी ऑप्शन. पुढं डायमेन्शनल फॉर्म्युला फॉर व्हॉल्यूम इज, व्हॉल्यूमचं युनिट बघा, कोणाचं डायमेन्शनल विचारलं ना युनिट लिहायचं, आणि उलट पण जाता यायला हवं तुला. हे डायमेन्शन याच्यात देतील तर युनिट विचारतील, मग काय करायचं, याच्यावरनं तू युनिट जनरेट करायचं, आणि युनिट कोणाचं ते आठवायचं. हे व्हॉल्यूमचं, डेन्सिटीचं, अमक्याचं ढमक्याचं. तर व्हॉल्यूमचं युनिट काय, मीटर क्यूब. तर मीटर म्हणजे टोटल लेंथ आहे, आणि किती लेंथ आहे 3 आहे, तर 3 लेंथ वाला एकच आहे, बाकी 2 तर नाहीच आहे ना. तर काय आन्सर झालं हे, इथं कुठंच नाही ना, इथं एल आहे पण -3. -3 केव्हा येईल, जेव्हा डिनॉमिनेटरला येईल, डिनॉमला नाही ते बाबा. नेक्स्ट. हो हो हो, किती टाइम झाला रे, बरंच मोठा लेक्चर झाला. एरर इज अ टिंब डॅश डॅश इन अ गिवन मेजरमेंट. एरर पण एक टॉपिक आपल्याला. एरर काय असते बाबा, मिस्टेक आहे का, नो. ऍक्युरसी का, नाही रे यार, ते शक्य का ऍक्युरसीला काय एरर म्हणतात. सर्टन्टी नाही यार, तर काय आहे, अनसर्टन्टी. अनसर्टन्टी, सर्टन्टीच्या अगदी विरुद्ध अनसर्टन्टी. अनसर्टन्टी लक्षात ठेवायचं. रिलेटिव्ह एरर इज, याच्यावर न्यूमेरिकल पण आहे आपल्याला. हा रिलेटिव्ह एरर वरनं पर्सेंटेज एरर पण मिळते. तर मी एक दुसरा फॉर्म्युला लिहून देतो बघा, पर्सेंटेज एरर इज इक्वल टू काय राहतो, रिलेटिव्ह एरर इंटू 100%. ओके, रिलेटिव्ह एररला 100 ने मल्टिप्लाय केल्यावर पर्सेंटेज एरर मिळते. आणि रिलेटिव्ह एररचा फॉर्म्युला, आता व्हिडिओ बराच मोठा झालाय तर मी लगेच लिहितो. मी सांगितलं त्याप्रमाणे तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, भरपूर लोकांना शेअरिंग करा, तुम्हाला पुढचा व्हिडिओ अवेलेबल करून देईल मी. हा ठीक आहे, तर काय फॉर्म्युला आहे रिलेटिव्ह एररचा, ऍव्हरेज ऍब्सोल्यूट एरर अपॉन ऍव्हरेज रीडिंग. हे नाहीये, नाहीतर बस गोळ नका करू. आता त्याच्यावरचा न्यूमेरिकल.
द मास ऑफ वर्क पीस. आता बघ बाबा, तुला सर्व याचे सर्व न्यूमेरिकल जमतील इतकं छान तुम्हाला देऊन देतोय. इथं मास देऊ दे, टाइम देऊ दे, लेंथ देऊ दे, काही देऊ दे, काहीच फरक नाही पडत. तुला विचारलंय ते काय बघ, व्हॉट इज पर्सेंटेज एरर. आता जेव्हा तुम्हाला पर्सेंटेज एरर विचारलेलं राहते ना, एक एक काम करायचं. आता तुला तो फॉर्म्युला लक्षात ठेवायला लावला, तर जस्ट अगोदर सांगितलं. ॲव्हरेज ॲब्सोल्यूट एरर, ओके, आणि ॲव्हरेज रिडिंग. तर हे जे नंतरच्या जी गोष्ट राहते ना, ही ॲव्हरेज ॲब्सोल्यूट एरर आहे वरची, आणि अगोदरची काय ॲव्हरेज रिडिंग आहे. तुझा तो शब्दही लक्षात राहत नाही, ठेवा तो लागणार आहे बाबा. पण समजा न्यूमेरिकल साठी नाही, तर काय करायचं, जी स्मॉल व्हॅल्यू आहे, आता स्मॉल नंबर तिकडचा आहे ना, तो वर घ्यायचा, आणि जो मोठा नंबर इकडचाच राहणार आहे ऑफकोर्स, तो खाली घ्यायचा, इंटू 100% करायचं, आणि जे काही आन्सर येईल ते आपला आन्सर राहील. आता कॅल्क्युलेटर माझं घ्यावं लागेल. ठीक आहे, चला. आहे 0.03 डिवाइड बाय 179.5 इक्वल दाबायचा आधी, आणि नंतर 100 ने मल्टिप्लाय करायचं, नाही तर गोंधळात टाकतो. 0.167. येस, इट इज द आन्सर. ठीक आहे, लक्षात आलं ना. स्मॉल नंबर वन, मोठा नंबर खाली. असंच तुम्हाला मॅथचं पण सांगितलं होतं मी, व्हॅरियन्सचं. ठीक आहे, बघूया. विच ऑफ द फॉलोइंग इज मोर ॲक्युरेट रिडिंग. कोणतं ॲक्युरेट रिडिंग आहे, हा आणखी वरचा स्टेप ऑफ आहे बाबा. आता बघ, याला एक शॉर्टकट सांगतोय. खरं म्हणजे प्रोसिजर काय, या 4 इंची पर्सेंटेज एरर काढायची, ही अशी 4 इंची काढावी लागेल ना, 4 ऑप्शनची. आणि त्या पर्सेंटेज एरर मध्ये एरर ज्याच्यात सर्वात कमी, तो काय झाला, मोर ॲक्युरेट. आणि समजा तुला लेस ॲक्युरेट विचारलं, तर एरर ज्याची जास्त, तो लेस ॲक्युरेट. नीट ऐक, परत व्हिडिओ मागे घेऊन. आता याला एक शॉर्टकट पण आहे, पण त्या शॉर्टकटला एक कंडिशन आहे, ती म्हणजे पुढचे 4ही सेम पाहिजे. आणि इथं आहे का, यस. जरी पुढचे 4ही सेम आहे, तर यू डोंट नीड टू कॅल्क्युलेट इट. ओके, तुम्हाला फक्त ऑब्झर्वेशन करायचं, आणि याच्यात ना स्मॉल व्हॅल्यू शोधायची. आता 0.02 ही मोठी, हे तर कट होऊन गेलं. ठीक आहे, मग राहिले हे. आता या दोघांमधनं ही छोटी, हे पण कट झालं. आता 0.02, 0.015 हा स्मॉल आहे ना याच्यापेक्षा, तर आन्सर काय झालं, हे शॉर्टकटने. आणि तुम्हाला मी एवढंच सांगितलं, तुम्ही एरर काढून बघा 4 इंची, याचीच कमी एरर सर्वात येणार आहे, पर्सेंटेज एरर. हा, पुढचं काय, इन अ गिवन मेजरमेंट पर्सेंटेज एरर दिलेली. ओके, पर्सेंटेज एरर किती दिली, 0.453. आणि काय विचारलं, रिलेटिव्ह एरर. हा, एवढं तुम्हाला सांगितलं. पर्सेंटेज एरर म्हणजे काय, रिलेटिव्ह एरर इंटू 100%. आता आपल्याला ही विचारली नाही, ही दिलेली ना, म्हणजे याला कितीने डिवाइड करावं लागेल आपल्याला, तो 100 जो इकडे गुणाकार करतोय, मल्टिप्लाय, तो इकडे डिवाइडला पाठवायचा, म्हणजे याला कितीने डिवाइड करायचं आहे, 100 ने. लगेच ताबडतोब करून टाकू, तसंच तोंडी पण जमतोय बाबा ते. जी कुठं गेलो, 0.453 डिवाइड बाय 100. ओके, 0.00. हा गोळ नाही द्यायचा, इथं बघा 3 झिरो, ऍक्च्युली आपले 2च झिरो. हे आपला आन्सर. पुढचा, नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर. हे हक्काचे मार्क या चॅप्टरचे सर्वात सुंदर टॉपिक आहे. 4 रूल आहे, नीट वाचून घ्यायचे. आता बघा, जेव्हा 10 काही राहू दे, तो पॉझिटिव्ह राहू दे, निगेटिव्ह राहू दे, त्याच्याकडे दुखून पण पाहायचं नाही, फक्त यांच्याकडे पाहायचंय, सिग्निफिकंट नंबरच्या याच्याकडे. जेवढे डिजिट आहे ते म्हणजे तुझा आन्सर. झिरो नको, झिरोच्या कंडिशन आहे, कुठं मोजायचं कुठं नाही. आता इथे 1 2 3 3 आहे, तर सिग्निफिकंट नंबर काय झाला, 3. समजा असा आन्सर राहील, असा नंबर आला, हे नाही असा आला, 0.028 असं आहे, तर आपले पुढचे झिरो काउंट करायचे नाही. आपला आन्सर काय राहील, 1 2. तर याचे सिग्निफिकंट नंबर किती, 2. पण समजा याच्या पुढे एक झिरो आहे, मग तिकडचा झिरो धरायचा केव्हा, जेव्हा इथं पॉइंट राहतो तेव्हा. हा, तर मोठा पॉइंट करून दिला. इकडचा झिरो धरायचा, इकडचा झिरो धरायचा नाही, पॉइंट असताना. बराच आहे. आणि समजा पॉइंट नाहीये, तर 1 2 0 4 असा मध्येच झिरो आलाय, तर तो धरावा लागतो. सिग्निफिकंट फिगर किती झाल्या, 1 2 3 4. याचा आन्सर काही 4, याचं काही 3. ओके, छान टॉपिक आहे, मला वाटतं तुम्हाला जमत असेल. हा, ही तर आपली बरीच मोठी स्केल आहे बाबा, मेगा वॅट बीट. हा डब्ल्यू म्हणजे तुला माहित नाही, डब्ल्यू म्हणजे वॅट आहे, पण नाही माहित ना, काहीच फरक नाही पडत. लक्षात काय ठेवायचंय, हे पुढचं एम. एम मीन्स मेगा. हा, तर याची स्केल आहे आपल्याकडे. इथं युनिट लिहितो आपण फिजिकल क्वांटिटीचं, याच्या पुढे तर डेका डुका, इथं खालीचा डेसी डुसी. हा, पण डेका डुकाच्या वर एक येतो. थोडं स्पीडली बोलण्यात हे होऊन जातं. हा, तर कमेंट चांगल्या करा, व्हिडिओ छान बनवतोय मी, मला माहिती ना मी कसं शिकवतो ते. हा, युनिट आहे. आणि इथं असतो किलो, किलोच्या वर असतो मेगा, मेगा बाबाच्या वर आहे गिगा,
आता गिगाच्या वर आहे टेरा, ज्याने आतापर्यंत केलं नाही टेरा आहे बरं का, TERA. TERA एवढा घाम का होतोय मला एसी मध्ये. बघा तर किलोचं लक्षात ठेवायचं आहे 3, मेगाचं लक्षात ठेवायचं आहे 6, गिगाचा आहे 9, टेराचा आहे काय राऊंड तर नाही गेला नाही, टेराचा आहे 12. याच्या पुढे बरेच एक्सा उक्सा ते योटो पर्यंत लाईन जाते आपली. किलो म्हणजे 3 म्हणजे काय 10⁻3, मेगा म्हणजे 6 म्हणजे काय 10⁻6. तीनाच्या टेबल मध्ये आपल्या मेमरी कार्ड राहतं ना, MB GB TB ते हेच आहे बाबा. आता इथं डब्ल्यूच्या पुढे काय, डब्ल्यूच्या जागी काही राहिलं फरक नाही पडत, लक्षात ठेवायचा एम. तो एम कॅपिटल आहे म्हणजे वरचे, आणि जर तो स्मॉल असला तर खालचे येतात. तर बघा 10⁻6 कुठं दिसतोय इथं हा पॉझिटिव्ह, आणि हा जो 3 नंबर असतो ना तोच तिथं हवा, तो आहे 10⁻6 आहे. यस डन. हाच क्वेश्चन, याचाच आन्सर असंही लिहिता येईल. 10च्या पॉवरला 6 आहे तर 3च्या पुढे 6 झिरो द्यायचे, 1 2 3 4 5 6. हे सुद्धा त्याचा आन्सर आहे. दोघं आन्सर त्याचेच आहे. आता हे बघा, आता हे फॅरेड आहे, F फॉर फॅरेड. पण तुला नाही माहितीये, जाऊ दे ना, तू मायक्रो बघ. म्यू म्हणजे काय, मायक्रो. आता हे खाली जातो, डेसी, सेंटी, मिली. मिली म्हणजे इथे येतो ना सेंटीच्या खाली मिली. मिलीचा एम कसा आहे छोटा, तो काय -3. आणि मिलीच्या जस्ट खाली काय तो मायक्रो, तो काय असतो 10⁻6. मिलीचा सिम्बॉल आहे छोटा एम, आणि एम होऊन जातो, म्हणून मायक्रोला काय सिम्बॉल दिला, हाय म्यू. म्हणजे इथं मायक्रो म्हणजे काय घ्यायचं तुला, 10⁻6. फक्त आधी 50 शोधायचं, 50 तर सर्वीकडेच आहे, आणि -6 कुठे आहे इथं, तर -6 हिअर. ओके, एफ नाही माहिती काय फरक पडला, स्मार्ट बन बाबा, सुंदरपेक्षा स्मार्ट बन. आता इथं आता छोटा एन म्हणजे तुम्हाला एवढ्यात बोललो, स्मॉल लेटर आहे लोअर केस वाले अल्फाबेटचे, तर ते निगेटिव्ह नंबर दाखवतात 10च्या पॉवरला. आता हे दोघं पॉझिटिव्ह आले, इथंच कट झाले. ठीक आहे. आणि आता एवढ्यात तुझं पाठ केलं, मायक्रो -6 आहे तो कट झाला, तर हा एन फॉर नॅनो असतो, आणि नॅनो म्हणजे 10⁻9. हे झालं याचा आन्सर. विच ऑफ द फॉलोइंग इज स्केलर क्वांटिटी, कोणती एक स्केलर आहे. ओके, आता मित्रांनो स्केलर आणि व्हेक्टर अशा दोन क्वांटिटी आपल्या फिजिकलच्या एक वेगळ्या प्रकारचं क्लासिफिकेशन आहे. स्केलर नीड्स ओनली मॅग्निट्यूड, स्केलर मध्ये फक्त मॅग्निट्यूड राहतं, डिरेक्शनची गरज राहत नाही. जसं की टेम्परेचर आहे, टेम्परेचर काही सांगावं नाही लागत, या डिरेक्शनला वाढलं तिकडं वाढलं काही नाही, ते जसं आहे तसंच राहतं. पण इकडं वेक्टर आहे, वेक्टर क्वांटिटी म्हणजे ज्यांना मॅग्निट्यूड पण आहे आणि डिरेक्शन पणची गरज आहे. त्याच्यातली पहिली क्वांटिटी म्हणजे फोर्स. फोर्स काय आपली वेक्टर क्वांटिटी. ठीक आहे. तसंच मग आता इथं विचारलं काय, विच ऑफ द फॉलोइंग इज स्केलर, स्केलर विचारली. तर बघूया. आता फोर्सचं वेक्टर आहे, मी आताच बोललो, तर हे आन्सर आहे का, नाहीच राहू शकत. आता वेलोसिटी, आता स्पीड आणि वेलोसिटी अशा दोन कन्सेप्ट आहे. चला आता विषय निघाला तर लवकर शिकवून देतो. स्पीड आणि वेलोसिटी. बघा इथं एक पॉइंट ए, इथं पॉइंट एक बी. आता हा असा रस्ता आहे, असा रस्ता आहे, तू गाडीने गेला बाबा, असा गेला, तर हे जे पाथ, हा जो तू ट्रॅव्हल केली ना लेंथ, याला म्हणतात डिस्टन्स, आणि हे आहे स्केलर. डिस्टन्स काय आहे, स्केलर क्वांटिटी, तर आपला आन्सर काय डिस्टन्स. ठीक आहे, याला म्हणतात डिस्टन्स. पण तू जर डायरेक्ट असं हे एवढं डिस्टन्स मोजलं असं, याला म्हणतात डिस्प्लेसमेंट. एक वस्तू इथून उचलली आणि इथं ठेवली, तर जे असं डिस्टन्स मोजलं याला म्हणतात डिस्प्लेसमेंट. आणि डिस्प्लेसमेंट आहे वेक्टर क्वांटिटी. आता स्पीडचा फॉर्म्युला आहे डिस्टन्स अपॉन टाइम. स्पीडचा फॉर्म्युला काय, डिस्टन्स अपॉन टाइम. तर स्पीड इज द स्केलर क्वांटिटी. पण व्हेलोसिटीचा फॉर्म्युला काय, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. या व्हिडिओत सुरुवातीलाच झालं वाटतंय, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. तर व्हेलोसिटी काय वेक्टर, आणि ही काय स्केलर. आपल्या गाडीचं जे पुढे राहतं ना टू व्हीलरचं स्पीडोमीटर, ते काय शो करतं आपल्याला स्पीड, ते काय स्केलर क्वांटिटी. ठीक आहे, लक्षात ठेवा बाबांनो या महत्वाच्या. उरलेल्या तिघ काय झाल्या, वेक्टर क्वांटिटी. असं भरपूर आहे बाबांनो. आणि आता संपलंय, फार मोठा व्हिडिओ झाला. थँक्यू. ओके, थँक्यू, ऑल द बेस्ट.